तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे थ्री फिटनेसच्या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण हॅक स्क्वॉट मशीन कशा प्रकारे मारायची. हॅक स्क्वॉट मशीन, बरोबर की नाही? मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लेग प्रेस मशीन कशी मारायची, स्क्वॉटिंग कशी करायची, डेडलिफ्ट कशी मारायची, बरोबर की नाही? हा आपला लेगचा पूर्ण सिरीज चाललेला आहे. तर आजच्या आपण एक्सरसाइज मध्ये बघणार आहोत की हॅक स्क्वॉट मशीन कशी मशीन मारायची. आणि त्या हॅक स्क्वॉटचा डेमो देण्यासाठी आपल्यासोबत आहे हिरड्या मॅडम, बरोबर की नाही? आज आपण आपल्याबरोबर पहिल्यांदाच आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपले जे ट्रेनर आहेत हिरड्या मॅडम त्यांना आपण बोलवलेलं आहे की जेणेकरून ते तुम्हाला आपल्याला हेल्प करतील डेमो देण्यासाठी. ठीक आहे? तर मित्रांनो, ह्या हॅक स्क्वॉट मशीन बद्दल जर मला तुम्हाला सांगायचं आहे तर थोडक्यात जर सांगायचं आहे तर हॅक स्क्वॉट मशीन आणि लेग प्रेस मशीन तसंच आपलं स्क्वॉटिंग मशीन, बरोबर की नाही? आपण जिथे आपण स्क्वॉट मारतो या सर्व मशीन बेसिकली कोणत्या पार्टवरती काम करतात? क्वाड्रिसेप मसलवरती काम करतात. क्वाड्रिसेप मसलवरती काम करतात, बरोबर की नाही? पण जर तुम्ही सेफ्टीच्या बाबतीत जर विचार केला तर डेफिनेटली हॅक स्क्वॉट मशीन ही भरपूर सेफर आहे कंपेअर टू स्क्वॉट मशीन, बरोबर की नाही? ज्या ठिकाणी आपण बार अंगावरती घेतो आणि खाली उठक बैठक करतो त्याच्यापेक्षा लेग प्रेस पेक्षा हॅक स्क्वॉट मशीन ही सर्वात इझी आहे. पण इझी कधी आहे? जर तुम्ही फॉर्म टेक्निक प्रॉपरली केला तरच, नाहीतर डेफिनेटली इकडे पण तुम्हाला इंजुरी होऊ शकते. ठीक आहे? तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली गोष्ट की तुमची पोझिशन कशी पाहिजे. ठीक आहे? जसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुमचा पायाचा जो स्टँड आहे हा तुमच्या शोल्डर लेवलला पाहिजे. तर तुम्ही इकडेच पोझिशन करून घ्या की शोल्डर लेवलला तुमचा पाय पाहिजे. शोल्डर लेवल, बरोबर की नाही? शोल्डर लेवलला पाय घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा वर्कआउट सुरुवात करण्याच्या आधी तुमची जी बॅक आहे, अपर बॅक, ही पूर्णपणे पॅडला रेस्ट पाहिजे. तुमची हिप पण पूर्णपणे पॅडला रेस्ट पाहिजे. तुम्ही बघू शकता हिरड्या मॅडम कशा प्रकारे आहे रेस्ट. ही पोझिशन म्हणजे तुमची अपर बॅक ही पूर्णपणे टोटली पॅडला अटॅच पाहिजे. शोल्डर पासून ते हिप पर्यंत पूर्णपणे अटॅचमेंट पाहिजे, फिक्स पाहिजे. त्याच्यानंतरच ह्या वर्कआउटला सुरुवात करायची. ठीक आहे? मग आपण पुढे बघूया. तो शोल्डर आहे हा पॅड वरती ठेवायचा. पॅडला हा जो पॅड आहे या पॅड वरती ज्यावेळी आपण शोल्डर ठेवू तर ह्या पॅड आणि शोल्डरच्या हेल्पने आपल्याला खाली यायचं आहे, बरोबर की नाही? तर पहिली पोझिशन काय आहे की तुमचा शोल्डर पोझिशन. शोल्डर कुठे पाहिजे? पायाची पोझिशन कुठे पाहिजे? शोल्डरच्या एक्झॅक्टली खाली पाहिजे. त्यानंतर तुमचे शोल्डर कुठे पाहिजे? पॅड वरती पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघूया की फूटची अरेंजमेंट कुठे पाहिजे. फूट, काही लोक काय करतात की फूट आहे आपला वरती ठेवतात, बरोबर की नाही? वरती ठेवतात. काही लोक खाली ठेवतात. तुम्हाला मी सांगतो की कुठे पाहिजे एक्झॅक्टली त्याची पोझिशन. जर एखाद्या व्यक्तीने हा फूट हे दोन्ही पाय जर वरती ठेवले तर काय होतं? आता बघा, ह्याची बॉडी कशी आहे? स्ट्रेट आहे. तुम्ही जर बघितलं साइडने जर बघितला तर बॉडी स्ट्रेट आहे सर, बरोबर की नाही? पण जर ही फूट अरेंजमेंट वरती गेली तर काय होणार? बघा मित्रांनो, आपण बघूया की जर एखाद्या व्यक्तीने पाय जर पुढे घेतले, पायाची जर अरेंजमेंट, फूटची अरेंजमेंट जर पुढे घेतली तर काय होतं? तुम्ही बघू शकता की त्यांची जी वरची जी बाजू आहे ही स्ट्रेट आहे आणि खालचा जो लोअर पार्ट आहे हा पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार? ज्यावेळी रीडा मॅडम खाली घेऊन जाणार, वेटला खाली घेऊन जाणार, ज्यावेळी खाली घेऊन जाणार त्यावेळी त्यांच्या हॅमस्ट्रिंग मध्ये लोड येतोय. हॅमस्ट्रिंग मध्ये तुम्ही बघू शकता की हॅमस्ट्रिंग मध्ये त्यांचा लोड येतो आहे, त्यांचा ग्लूट्स ऍक्टिव्हेट झाला त्याच्यामुळे. तर ही पोझिशन चुकीची आहे. रिलॅक्स. तर ही पोझिशन चुकीची आहे कारण आपल्याला टार्गेट करायचं आहे क्वाड्रिसेप मसल. हा जो क्वाड्रिसेप मसल आहे याला आपल्याला टार्गेट करायचा आहे, ना की हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स, बरोबर की नाही? तर डेफिनेटली ही पोझिशन ही चुकीची आहे. ठीक आहे? आता आपण बघूया काही लोक खाली करतात. खाली करतात, ठीक आहे? तर ह्या पोझिशन मध्ये काय होतं? या पोझिशन मध्ये काय होतं की तुमची जी नी आहे ती रोल होते पुढे, बरोबर की नाही? ही नी तुमची रोल होते. रिलॅक्स. त्यामुळे काय होतं? जर तुम्ही जर खाली घेतला तर काय होणार की तुमचा जो नी आहे हा टोच्या पुढे जातो आणि टोच्या पुढे गेल्यामुळे काय होणार की हा जो वेट आहे तुमचा वरती जो शोल्डरवरती जो तुम्ही वेट घेता तो तुमच्या पूर्ण नी जॉईंट वरती इफेक्ट करतो, बरोबर की नाही? त्याच्यामुळे ती पण पोझिशन चुकीची आहे. तर एक्झॅक्टली पोझिशन कशी पाहिजे? आपल्या पुढची पोझिशन तुमची स्ट्रेट पाहिजे. जशी तुमची अपर बॉडी आहे त्या अपर बॉडीला लागून हिप आहे आणि हिपलाच लागून तुमचे पाय पाहिजे, बरोबर की नाही? अपर बॉडी, हिप आणि तुमचा फूट हे पाय हे एकाच लाईनीमध्ये पाहिजे. ही पोझिशन परफेक्ट आहे. ठीक आहे? तर त्यासाठी एक सेट मारून घेऊया आपण.
ठीक ठीक रिलॅक्स. तर आपण बघितलं पुढची अरेंजमेंट पण बघितली की पुढची अरेंजमेंट कुठे पाहिजे. पुढची अरेंजमेंट तुमच्या अपर बॉडीच्या हिप वरून लेग्स हे दोन्ही हे तिन्ही पण पार्ट अपर बॉडी हिप आणि तुमचा लेग हा एका लाईनीमध्ये पाहिजे. तर तुमचा टार्गेट पुढचा मसल होणार क्वाड्रिसेप मसल हा टार्गेट होणार. ठीक आहे. दुसरी पोझिशन असते काही लोक काय करतात की जास्त वाईड करतात बरोबर की नाही. तसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की तुमचे जे पाय आहेत पायाची पोझिशन कुठे पाहिजे शोल्डर लेवलच्या समोर समोर पाहिजे. ठीक आहे. नंतर आपण बघूया की टो कसे पाहिजे. टो काही लोक स्ट्रेट टो करतात काही लोक जास्त बाहेर काढतात आणि काही लोक नॉर्मल. तर बेसिकली तुम्हाला नॉर्मलच ठेवायचं आहे म्हणजे पायाची अरेंजमेंट ही शोल्डरच्या खाली पाहिजे प्लस तुमचे टो हे आउट पाहिजे थोडेसे आउट पाहिजे. हे असे आतमध्ये नाही पाहिजे आतमध्ये नाही पाहिजे किंवा जास्त बाहेर पण नाही पाहिजे. आपल्याला स्लाइटली ओपन करायचे टो. ठीक आहे. म्हणजे टो कसे पाहिजे स्लाइटली थोडेसे ओपन पाहिजे. टो स्लाइटली ओपन पाहिजे जास्त ओपन नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की किती तुम्हाला खाली जायचंय. रेंज किती पाहिजे तुमची खाली जाताना किती तुम्हाला रेंज मध्ये गेलं पाहिजे तर ते बघूया. सर मी रिक्वेस्ट करतो जरा साईडने या. तर रेंज किती घ्यायची आहे स्लो डाऊन. रेंज अजून पॅरलल होना चाहिए यानी जो आता तुमचा हॅमस्ट्रिंग आहे हा तुमचा फ्लोरला पॅरलल पाहिजे. तर ही परफेक्ट पोझिशन आहे बरोबर की नाही. पॅरलल पाहिजे आणि थोडंसं खाली जा बस हा बरोबर की नाही. म्हणजेच तुम्हाला 90 डिग्रीज मध्ये जाऊन थोडंसं खाली जायचंय. ठीक आहे. 90 डिग्रीज मध्ये तुमचा हॅमस्ट्रिंग हा मसल आहे हा हॅमस्ट्रिंग मसल फ्लोरला पॅरलल करायचा आहे आणि थोडं स्लाइटली खाली जायचं. ठीक आहे. एकदा परत आपण मारून दाखवूया तुम्हाला स्लाइटली खाली जायचं और नीचे जाना चाहिए बस. ठीक आहे मित्रांनो कळलं तुम्हाला. म्हणजेच हॅमस्ट्रिंग तुमचा पॅरलल झाल्याच्या नंतर थोडंसं स्लाइटली खाली जायचं. पॅरलल झाल्यानंतर स्लाइटली थोडं खाली जायचं. ठीक आहे. नंतर आपण बघूया की टेम्पो कसा पाहिजे. टेम्पो जसं मागच्या डेप्रेस मध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की टेम्पो मेंटेन करून ठेवायचा आहे. तर टेम्पो कसा पाहिजे आपला 1 2 3 1 1 2 3 काउंटिंग 1 2 3 ची करायची खाली यायचं आहे आणि मग स्पीड मध्ये 1 करायचं आहे. ठीक आहे. चलो 1 2 3 स्पीड 1 1 2 3 स्पीड कंटिन्यू स्पीड व्हेरी गुड स्पीड लास्ट 1 2 3 1 बस रिलॅक्स. ठीक आहे. हा आपला टेम्पो झाला बरोबर की नाही. आता आपण बघूया की ब्रीथिंग कशी पाहिजे. ब्रीथिंग बरोबर की नाही. ब्रीथिंग कोणत्या प्रकारे करायची मी तुम्हाला आता तुम्ही शिकला पण असेल मित्रांनो. प्रत्येक वेळी तुम्हाला मी सांगतो ज्यावेळी वेट तुम्ही खाली घेऊन जाता त्यावेळी तुम्हाला इनहेल करायचं असतं. तुमची छाती फोगवायची असते की जेणेकरून तुमचा जो वरचा जो लोड आहे हा तुम्हाला फील होणार नाही बरोबर की नाही. मग तुम्हाला ब्रीदिंग करायचं आहे खाली जाताना आणि एक्झेल करायचं आहे वरती येताना. ठीक आहे. मॅडम दिखाओ कैसे इनहेल. सर कॅमेरा जवळ घेऊन या. मॅडमची नाकाची मूळ बघूया आपण. ठीक आहे. ब्रीदिंग पुश डाऊन पुश ब्रीथिंग करायचं आहे आणि वरती जाताना एक्झेल करायचं आहे तोंडाने. ते आपण कशा प्रकारे आपण एक्सपर्ट मशीनचं आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बरोबर की नाही मित्रांनो. मी तुम्हाला परत सांगतो की ज्यावेळी तुम्ही ही मशीन वापरता तर हा मसल म्हणजे या मशीनसाठी हा कोणता मसल आपण ऍक्टिव्हेट करतो तर आपण क्वाड्रिसेप मसल ऍक्टिव्हेट करतो. क्वाड्रिसेप्स बरोबर की नाही. हा मसल आपण ऍक्टिव्हेट करतो आणि ही मशीन सर्वात सेफर मशीन आहे कारण यामध्ये तुम्ही तुमची बॅक तुमची हिप पूर्णपणे रेस्ट करता आणि तुम्हाला फक्त खाली आणि वरतीच करायचंय बाकी काही नाही करायचं बरोबर की नाही. बाकी ही मशीन तुमच्याकडून वर्कआउट करून घेणार. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचे जर तुम्ही हीच पोझिशन जशी तुम्ही रिटायरमेंटमध्ये जी पोझिशन घेतली होती स्ट्रेट वाली जर ही तुम्ही पोझिशन मेंटेन केली तर तुमचा क्वाड्रिसेप मसल ऍक्टिव्हेट होणार. पण जर तीच पोझिशन जर तुम्ही इन्क्लाइन मध्ये केली म्हणजे तुमची फूटची अरेंजमेंट वरती केली तर काय होणार तुमचं ग्लूट्स आणि तुमचं हॅमस्ट्रिंग हे ऍक्टिव्हेट होणार. ठीक आहे. तर मेक शुअर बेसिकली ही जी मशीन आहे आपल्याला टार्गेट करायची क्वाड्रिसेप मसलसाठी हॅमस्ट्रिंग साठी बाकीचे पण अजून एक्सरसाइज आहेत बरोबर की नाही. कारण जर तुम्ही पाय पुढे घेतला तर तुमच्या लोअर बॅकची पण इंजरी होऊ शकते या मशीनने. तर मेक शुअर ही मशीन फक्त तुम्हाला क्वाड्रिसेप मसलसाठी वापरायची आहे जास्त करून. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट्स करा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पाठवा जेणेकरून आपल्या या मराठी चॅनलचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला मिळेल.
बरोबर की नाही मित्रांनो? आणि आपली प्लेलिस्ट आहे, या प्लेलिस्ट वरती जर तुम्ही क्लिक केला तर आपले जेवढे पण व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, तर मी आज रीडा मॅडम आपल्याकडे डेमोसाठी आलेला आहे, तर आपण धन्यवाद करूया. डेमो त्यांनी चांगल्या प्रकारे दिला यासाठी. तर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून आपल्याला पण आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर मित्रांनो, आजच्यापर्यंत एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.